विश्वगुरू श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूर या ठिकाणी विसावलेली असून हा पालखी सोहळा कधी सुरू झाला किंवा हा पालखी मार्ग जेव्हा चालत होता याचे दुपाराचे विसाव्याचे ठिकाण किंवा रात्रीचे विसाव्याचे ठिकाण हे कसे सुरू झाले। आपल्या मागे बघू शकतो ही जी लाडक्या म्हणून अश्वाची जी समाधी आहे, हा लाडक्या अश्व जिथे दुपारी थांबला तो दुपारचा विसावा आणि जिथे हा रात्री थांबला तिथे रात्रीचा विसावा। हा ज्या डोंगरदऱ्यांमधून चालला त्या डोंगरदऱ्यांमध्ये पालखीचा मार्ग सुरू झाला। नेमका हा लाडक्या जो अश्व आहे हा कशा पद्धतीने पालखी मार्गापुढे आला याचा काय इतिहास आहे नेमका? ही बेलापूरकरांची दिंडी जी आहे ती जवळजवळ 200 वर्षापूर्वीचा या दिंडीला इतिहास आहे। आणि त्या काळी रस्ते नव्हते आणि दाट जंगलं होती आणि मग रस्ता कसा दाखवायचा तर हा एक लाडक्या घोडा अश्व होता, तो अश्व पुढं चालायचा आणि त्यामागे दिंडी चालायची। त्या अश्वाचं नाव लाडक्या ठेवलं महाराजांनी आणि ते अश्व जिथे थकेल जिथे थांबेल तिथे आज दिंडीचा मुक्काम बेलापूरला जसा झाला रात्रीचा तर रात्री ते अश्व इथं मुक्कामाला थांबलं होतं, जिथे ते दुपारी थांबेल त्या ठिकाणी दुपारचा मुक्काम होता। अशा पद्धतीने हा मार्गक्रम झाला आणि नाशिक त्र्यंबकेश्वरपासून ते पंढरपूरपर्यंत या अश्वाने जे जसा मार्ग दाखवला आजही दिंडी त्याच मार्गाने मार्गक्रम करत आहे। आणि पूर्वीच्या काळी एकादश कधी आहे हे सहसा कॅलेंडर वगैरे काही नव्हते। मग हा जो अश्व आहे या अश्वाच्या समोर शेंगदाणे आणि हरभरे ठेवले जायचे आणि ज्या दिवशी एकादश असेल त्या दिवशी फक्त हा अश्व शेंगदाणेच खायचा, हरभऱ्याला तोंड देखील लावत नव्हता आणि मग समजायचे की आज एकादश आहे। त्या अशा पद्धतीने एकादश ओळखली जात होती आणि हा अतिशय लाडका अश्व होता। तो एकदम म्हणजे त्या ठिकाणी पंढरपूरला गेल्यानंतर तिथे लोटांगण घालायचं त्या विठ्ठल मंदिरासमोर त्या काळी आणि त्यानुसार आज जी परंपरा चालू झालेली आहे, आज ठिकठिकाणी जे विसावे थांबे आहेत जिथे मुक्कामाला असतात पालखी ते या लाडक्या अश्वाने दाखवलेले मुक्कामाचे ठिकाण आहेत। ज्या दुपारी दिंड्या थांबतात ते देखील या लाडक्या अश्वाने दाखवलेले मुक्काम आहेत। आणि ज्यावेळेस या लाडक्या अश्वाचा स्वर्गवास झाला त्यावेळेस या ठिकाणी त्याला जमिनीमध्ये समाधी त्याची बांधली, याला या ठिकाणी पुरण्यात आलं आणि आज ही जी आपण समोर पाहता ही या ठिकाणी त्या लाडक्या अश्वाची समाधी आहे। अशी या दिंडीची परंपरा आहे। नक्कीच या लाडक्याचा इतका मोठा इतिहास आहे, पण या बाबतीत प्रशासन कुठेतरी उदासीन आपल्याला दिसून येत आहे। नेमकं प्रशासनाकडून इथे कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना केल्या, साधा एक लाईट देखील या ठिकाणी प्रशासनाकडून लावण्यात आलेला नाही आहे। आपण प्रशासनाकडे काय मागणी कराल? खरं तर या दिंडीची परंपरा आणि आज दिंडीमध्ये जे भाविक सामील होतात कमीत कमी लाखो 8-10 लाख भाविक असतील आणि या भाविकांच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने या ठिकाणी ज्या अश्वाची या समाधी घेतलेली त्या समाधीला काहीतरी स्वरूप दिलं पाहिजे होतं, कंपाऊंड केलं पाहिजे होतं। ज्याप्रमाणे रेड्यामुखी वेद वाजवले तर तिथे त्या रेड्याचा पुतळा केला, मग या अश्वाचा देखील इथे पुतळा केला पाहिजे होता आणि हे जे पर्यटन स्थळ म्हणून बेलापूर घोषित केलं पाहिजे होतं। या जसा अश्वाचे समाधी आहे त्याची जी दुरावस्था झाली तशीच जे आमचे हिरवे महाराज आहे त्या मंदिराचं अतिशय बारीक कोरीव काम आहे। त्या ठिकाणी सर्व सागामध्ये मंदिर बांधलेलं आहे, परंतु त्या मंदिराची आज अतिशय दुरावस्था झालेली आहे। प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ते कोरीव काम जिवंत ठेवण्याकरता आणि त्याकरता रंगरंगोटी केली पाहिजे, त्या मंदिराला देखभाल केली पाहिजे, त्याकरता खर्च शासनाने केला पाहिजे। जर असं केलं तर बेलापूर निश्चितच पर्यटन स्थळ होण्यास वेळ लागणार नाही। नक्कीच इतका मोठा इतिहास या बेलापूरचा असून या लाडक्या अश्वाचा देखील इतिहास खूप मोठा आहे आणि कुठेतरी प्रशासनाकडून याची दखल घेतली पाहिजे आणि प्रशासनाने या गावकऱ्यांच्या मागणीचा विचार करून या अश्वाची समाधी स्थळ खूप मोठ्या प्रमाणात जेणेकरून पर्यटन स्थळ या ठिकाणी विकसित होईल अशा पद्धतीने करायला पाहिजे। कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसह मी सचिन आव्हाड, बेलापूर। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।